बहनों और भाइयों और सज्जनों, आज मैं आपको गुरु चरित्र अध्याय 33 सुनाने जा रहा हूँ। गुरु चरित्र अध्याय 33 में बताया गया है कि गुरु के दर्शन से सभी पाप नष्ट हो जाते हैं। यह अध्याय हमें सिखाता है कि हमें गुरु के चरणों में समर्पण करना चाहिए और उनके दर्शन प्राप्त करने का प्रयास करना चाहिए। इस अध्याय में हम देखते हैं कि कैसे एक वेश्या को गुरु के दर्शन से सभी पापों से मुक्ति मिलती है। वेश्या बहुत पतित थी और वह अपने जीवन में बहुत दुखी थी। वह एक गुरु से मिली और उनसे मदद मांगी। गुरु ने वेश्या को अपने चरणों में समर्पण करने और उनके दर्शन प्राप्त करने का प्रयास करने की सलाह दी। वेश्या ने गुरु की आज्ञा का पालन किया और गुरु के दर्शन प्राप्त किए। गुरु के दर्शन से वेश्या के सभी पाप नष्ट हो गए और उसे जीवन में सुख शांति प्राप्त हो गई। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची चरणा विनवित से कर जोडुनी भक्ती भावे करोनिया म्हणे स्वामी सिद्धमुनी पूर्व कथा सुंधानी पती सहित सुवासिनी आली गुरु समागमे। श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारोनी आम्हासी निरोपावी दातारा। सिद्ध म्हणे ऐक बाळा दुसरे दिवशी प्रातः काळा दंपती दोघे गुरु जवळा येऊनी बैसती वंदुनी विनविता ती कर जोडोनी आम्हा शोक घडले दिनी एक यतीने येऊनी नाना धर्म निरोपिले। रुद्राक्षचारी आम्हासी देता बोलिला परेसी कानी बांधोनी प्रेतासी दहन करी म्हणितसे। आणिक एक बोलिले रुद्र सुक्त असे भले अभिषेक करीती विप्रकुळे ते तीर्थ आणावे। आणून तीर्थ प्रेतावरी प्रोक्षा तुम्ही भावे करी अंतकाळ समयी दर्शन करी श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामींचे। ऐसे सांगून आम्हासी आपण गेलो परेसी रुद्राक्ष राहिले मदपाशी पती श्रवणी स्वामिया। ऐकोनी तिचे वचन श्री गुरु सांगते हसून रुद्राक्ष दिले आम्हीच जाण तुझी भक्ती देखोनिया। रुद्राक्षाची महिमा सांगता से अनुपम्या सांगेन विस्तारून तुम्हा एक चित्ते परियेसा। भक्ती अथवा अभक्तीसी रुद्राक्ष धरण नरासी पापे न लागती परियेसी उत्तम अथवा निचाते। रुद्राक्ष धारण पुण्य मिती नाही अगण्य आणिक द्यावया नाही साम्य श्रुती संमत परियेसा। सहस्त्र संख्या जो नर रुद्राक्ष माळा करी हार स्वरूपे होय तोची रुद्र समस्त देव वंदिती। सहस्त्र जरी न साधती दोही बाहुसी षोडश असती शिखेसी बांधा एक ख्याती चतुर्विशती दोही करी। कंठाभरण 32 मस्तकी बांधा चत्वारिशाचे श्रवण द्वादशाचे धारण करावे परियेसा। अष्टोत्तर शत एक कंठी माळा करानिक रुद्रपुत्र समानायक येणे विधी धारण केलिया। मोती पोळी स्फटिकेसी रौप्य वैडूर्य सुवर्णेसी मिळवणी रुद्राक्ष माळेसी धारण करावे परियेसा। त्याचे फळ असे अपार माळा रुद्राक्ष असे थोर जैसे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे। ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्यासी पापे नातळती त्यासी होय सद्गती रुद्रलोकी अखंडित। रुद्राक्ष माळा घरोनी जप करती अनुष्ठानी अनंत फळ असे जाणी ऐका श्रोते एक चित्ते
रुद्राक्ष विणे जो नर वृथा जन्म जाणा थोर, ज्याचे कपाळी नसे त्रिपुंड जन्म वाया परियेसा. रुद्राक्ष बांधुनी मस्तकेशी अथवा दोन्ही श्रवणासी, स्नान करिता नरासी गंगा स्नान फळ असे. रुद्राक्ष ठेवणी पूजेसी अभिषेकावे रुद्र सुक्तेशी, लिंग पूजा समानेसी फळ असे निर्धारी. एकमुख पंचमुख एकादश अस्ति मुख, चतुर्दशादी कौतुक मुखे अस्ति परियेसा. हे उत्तम मिळती जरी अथवा अस्ति नाना परी, धारण करावे प्रीती करी लादे चतुर्विध पुरुषार्थ. याचे पूर्वीला आख्यान विशेष असे गतिगण, ऐकता बापे पळून जाती त्वरित परियेसा. राजा काश्मीर देशी भद्रसेन नाम परियेसी, त्याचा पुत्र सुधर्मायसी प्रख्यात होता अवधारा. तया राजमंत्री सुता नाम तारक असे ख्याता, दोघे कुमार ज्ञानवंत परम सख्यत्वे अस्ति देखा. उभयता एक वयसी सुकुमाराती सुंदरेसी, एके स्थानी विद्यावासी वर्तती देखा संतोषे. क्रीडास्थानी सहभोजनी अस्ति दोघे संतोषोनी, ऐसे कुमार महाज्ञानी शिवाचारी परियेसा. सर्वदेही अलंकार रुद्राक्ष माळा शृंगार, भस्मधारण त्रिपुंड तिलक असे परियेसा. रक्तभरण सुवर्ण देखात, लोहा समान पाहती निका, रुद्राक्ष माळा वाचुनी आणिका न घेती देखा अलंकार. माता पिता बंधुजन आणोनी देती रत्नाभरण, टाकोनी देती कोकुन लोह पाषाण म्हणती त्यासी. वर्तता ऐसे एके दिवशी तया राजमंदिरासी, आला पराशर ऋषी साक्षात ब्रह्म तो देखा. ऋषी आला देखोनी राजा सन्मुख जाऊनी, साष्टांगी नमोनी घेऊनी आला मंदिरात. बैसोनी सिंहासनी अर्घ्य पाद्य देवोनी, पूजा केली उपचारोनी महानंदे ते वेळी. कर जोडोनी मुनीश्वरासी विनवी राजा भक्तीसी, इसे लागले पुत्रासी काय करावे म्हणतसे. रत्नाभरण अलंकार न घेती भूषणे परिकर, रुद्राक्ष माळा कंठी हार सर्वाभरण तेची करीती. शिकविल्या नायकती कैसे ज्ञान यांचे मती, स्वाती याते निरोप देती तरीच ऐकती कुमारक. भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी, याचा अभिप्राय विस्तारोनी निरोपावे दातारा. ऐको निरायाचे वचन पराशर ऋषी जाण, निरोपित से हसून म्हणे विचित्र असे ऐका. तुझ्या आणि मंत्री सुताचा वृत्तांत से विस्मयाचा, सांगेन ऐक एक चित्ते साचा म्हणे ऋषी ते वेळी. पूर्वी नंदीग्राह नगरी होती एक वेश्या नारी, अति लावण्य सुंदरी जैसे तेज चंद्रकांती. जैसा चंद्र पौर्णिमेसी तैसे छत्र असे तिसी, सुखासन सुवर्णेसी शोभायमान असे देखा. हिरण्यमय तिचे भुवन, पादुका सुवर्ण विराजमान, नाना परिचय आभरण असे विचित्र परियेसा. पर्यक रत्न खचित देखा, वस्त्रावरणे अनेका, गो महिषी दास्यदिका बहुत अस्ति परियेसा. सर्वाभरणे तिसी अस्ति जैसी दिसे मन्मथर्ती, नवयौवान सोमंकाती अति लावण्य सुंदरी. गंध कुंकुम कस्तुरी पुष्पे अस्ति नाना परी, अखिल भोग तिच्या घरी विख्यात असे तया ग्रामी. धनधान्याची संपत्ती कोटी संख्या नाही भीती, एषा परी ते नांदती वारवनिता तया नगरी. ऐसे असुनी वारवनिता म्हणे आपण पतिव्रता, धर्म करी असंख्याता अन्नवस्त्रे ब्राह्मणासी. नाट्यमंडपतीचे घरी रत्नखचित नाना परी, उभारिला अति कुसरी सदा नृत्य करी तेथे. सखिया वर्ग सहित नित्य नृत्य करीती मनोरथ, कुक्कुट मरकट विनोदार्थ बांधिले असती मंडपी.
तया मर्कट कुक्कुटासी रुद्राक्ष माळाभूषणेसी कुक्कुटाच्या शिरेसी रुद्राक्ष एक बांधिला असे. तया मर्कट कुक्कुटासी शिकवीती नृत्य विनोदेसी वर्तता ऐसे एके दिवशी अभिनव झाले परियेसा. शिवव्रती म्हणजे एक वैश्य आला महाधनिक रुद्राक्षमाळा भस्मांक प्रवेशला तिच्या घरी. त्याचे सव्य करी देखा रत्नखचित लिंग नग्निका तेज फाके तरुणार्का विराजमान दिसतसे. तया वेश्यासी देखोनी नेले वेश्ये वंदुनी नाट्य मंडपी बैसोनी उपचार केले नानाविध. तया वैश्याचे करी जे का लिंग होते बुरी रत्नखचित सूर्यापरी दिसतसे तेज त्याचे. देखोनी लिंग रत्नखचित विस्मय करी वारवानित आपुले सखीसी असे म्हणत ऐसी वस्तू पाहिजे. पुसातया वैश्यासी देईन जरी मोलासी अथवा देईन रतीसी होईन कुलस्त्री दिवसतीन. ऐकोनी तिचे वसन पुसती वैश्यासी सखी जाण जरी का द्याल लिंग रत्न देईन रती दिवसतिनी अथवा द्याल मोलासी लक्ष संख्यादी द्रव्यासी जे का वसे तुमचे मानसी निरोपावे शिवव्रती. ऐकोनी सख्याचे वचन म्हणे वैश्य हसून देईन लिंग मोहन रतिकांक्षा करुनिया. तुमची मुख्य वारवनिता होईल जरी माझी कांता दिवस तीन पतिव्रता होई असणे मनोभावे. म्हणून मुख्य वनितेसी पुसतसे वैश्य स्वमुखेसी नामे व्यभिचारी तुसी काय सत्य तुमचे बोल. तुम्हा कैचे धर्मकर्म बहु पुरुषांचा संगम पतिव्रता कैसे नाम असे तुझ सांग मज. ख्याती तुमचा कुळाचार सदा करणे व्यभिचार नव्हे तुमचे मनस्थिर एक पुरुषा सवे नित्य. ऐकोनी वैश्यवचन बोले वारवनिता आपण दिनत्रय सत्य जाण होईल तुमची कुलस्त्री. द्यावे माते लिंगरत्न रती प्रसंगे तुमचे मन संतोष विन अतिगहन तनुमंथनेसी जाणा. वैश्य म्हणे तेसी प्रमाण द्यावे आम्हासी दिनत्रय दिवानिशी व्हावे पत्नी धर्मकर्मे. ते वेळी वारवनिता लिंगावरी ठेवी असता चंद्र सूर्य साक्षी करिता झाली पत्नी तयाची. इतुकी अवसारी लिंग दिदले तिचे करी संतोषली ते नारी करी कंकण बांधिले. लिंग देवोनी वेश्येसी बोले वैश्य पर्येसी माझा प्राण समानेसी लिंग असे जाण तुवा. या कारणे लिंगासी जतन करावे पर्येसी हानी होता लिंगासी प्राण फुला त्यजिन. ऐकोनी वेश्याचे वचन अंगीकारिले ते अंगणे म्हणे लिंग करीत जतन प्राण समान म्हणून या. ऐसी दोघे संतोषत बैसती असती मंडपात दिवस झाला अस्तंगत म्हणती जाऊ मंदिरात. संभोग समयी लिंगासी ठेवले जवळी केसी म्हणे वैश्यतेसी तै वेळी परियेसा. ऐकोनी वैश्यवतन मंडपी ठेविले लिंगरत्न मध्यस्तंभी बांधून गेली अतर्गुहासी. क्रीडा करीत दोघे जण होती ऐका एक क्षण उठिला अग्नी अद्भुत जाण तया नाट्य मंडपात. अग्नी लागोनी मंडप भस्म झाला जैसा धूप वैश्य करीत असे प्रताप देखून यात तै वेळी म्हणे हा हा काय झाले माझे प्राणलिंग गेले. विजविताती अति प्रबळे नगर लोक मिळवणी. विजवणी पाहती लिंगासी झाले दग्ध पर्येसी अग्नित मर्कट कुक्कुटांसी दहन जाहले अवधारा. वैश्य देखोनी ते वेळी दुःख करी अति प्रबळी प्राणलिंग जळून गेले आता प्राण ते दिन म्हणे. म्हणून निघाला बाहेरी आयती केली अवसरी
काष्टे मिळवणी अपारी अग्नी केला परेसा. लिंग दहन झाले म्हणत अग्नी प्रवेश केला त्वरित. नगर लोक विस्मय करीत वेश्या दुःख करीतसे. म्हणे हा हा काय झाले, पुरुष हत्या दोष मज घडले. लिंग मंडपी ठेविले दग्ध झाले परेसा. वैश्य माझा प्राणेश्वरू तया हानी झाली निर्धारू. पतिव्रता धर्म करू म्हणे प्राण त्यजीन. बोलावनी विप्रांसी नमस्कारी तै वेळेसी. सगमन करावयासी दान धर्म करीतसे. वस्त्रभूषणे भांडारा सर्व दिदले विप्रवरा. ऐती केली परिकरा काष्टे चंदन वन्नी देखा. आपुले बंधू सहोदरासी नमोनी पुसे तै वेळेसी. निरोप द्यावा मासी पती समागमे जातसे. ऐकोनी तेचे वचन दुःख करीते बंधुजन. म्हणती तुझी बुद्धिहीन काय करीतेसी. आम्ही घेतले जन्म कोण तदानुसार वर्तन. करिता नाही दूषण तू हे काय करीतेसी. वेश्येचे मंदिरासी येती पुरुषरतीसी. मिती नाही तयासी केवी जाहला तुझा पुरुष. कैचा वैश्य कैचे लिंग वाया जाळीसी आपले अंग. वार वनिता धर्म चांग नित्य पुरुष नूतनची. ऐसे वैश्य किती येती त्यांची कैशी होती सती. हासती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे. येणे परी समस्त जन वारिती तिचे बंधुजन. काही केलिया नायके जाण विनवितसे परीसा. वेश्या म्हणे त्यावेळी आपला पती वैश्य आढळी. प्रमाण केले त्याजवळी चंद्र सूर्य साक्षी असे. साक्षी केली होम्याक्षिती दिवस ती नवरात्री. धर्मकर्मे त्याची सती जाहले आपण परेसा. माझा पती झाला मृत आपण जिवंत नाही सत्य. पतिव्रता धर्म ख्यात वेदशास्त्री परेसा. पती सवेजे नारी गमन जाय प्रतिकरी. एक एक पाऊला भूमीवरी अश्वमेघ यज्ञ फळ असे. आपुले माता पिता पक्ष 21 कुळे विख्यात. पतीचे माता पिता पक्ष 21 कुळे परेसा. इतुके जरी नरकी असती त्यासी घेऊन समवेती. जाई त्वरित स्वर्गाप्रती वेदशास्त्रे म्हणती ऐसे पुण्य जोडिती. काय वाचुनी राहणे इच्छिती. दुःख सागर संसार ख्याती मरणे सत्य कधीतरी. म्हणून विनवी समस्तांसी निघाली बाहेर संतोषी. आली अग्निकुंडापाशी नमन केले अग्निकुंडा. स्मरोनिया सर्वेश्वर केला सूर्यासी नमस्कार. प्रदक्षिणे उल्हास थोर करीती झाली तैवेळी. नमुनी समस्त द्विजांसी उभी ठेली अग्निपाशी. उडी घालिता वेगेसी अभिनव जाहले तैवेळी. सदाशिव पंचवजत्र दशभुजा नागसूत्र. हाती असे पानपात्र त्रिशूळ डमरू करी असे. भस्मांकित जटाधारी पैसला असे नंदीवरी. धरिता झाला वरचेवरी वेश्येची तैवेळी. तया अग्निकुंडात न दिसे अग्नी असे शांत. भक्त वत्सल जगन्नाथ प्रसन्न झाला तैवेळी. हाती धरून वेश्येसी कडे काढिले व्योमकेशी. प्रसन्न होनी परेसी वर माग म्हणतसे. ईश्वर म्हणे तियेसी आलो तुझे परीक्षेसी. धर्म धैर्य पहावयासी येणे घडले परेसा. झालो वैश्य आपणची लिंगरत्न स्वयंभूची. अग्नी केली मायेची नाट्य मंडप जाळीला. तुझे मन पहावयासी झालो अग्निप्रवेशी. तूची पतिव्रता होती सत्य केले व्रत आपुले. तुष्टलो तुझे भक्तीसी देई नवरजे मागसी. आयुर आरोग्य श्रीयसी जे इच्छिसी मागाता. म्हणे वेश्या तैवेळी नलगे वर चंद्रमौळी. स्वर्गभूमी रसातळी न घे भोग ऐश्वर्य. तुझे चरण कमळी भृंग होऊन असे महाभाग. माझे इष्ट बंधू वर्ग सकळ तुझे सन्निधेसी. दासदासी माझे असती सकळ न्यावे स्वर्गाप्रती. तुझे सन्निध पशुपती राहू स्वामी
सर्वेश्वरा आम्हान व्हावी पुनरावृत्ती न लगे संसार यातायाती विमोचावे स्वामी त्वरिती म्हणून चरणी लागली. ऐकोन तिचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण समजता विमानी बैसोन घेऊन गेला स्वर्गासी. तिचे नाट्य मंडपात जो का जाहला मरकटघात तया कुटा समवेत दग्ध झाले परियेसा. म्हणे पराशर ऋषी सांगेन राया परियेसी मरकटत्व त्यजुनिया हर्षी तुझे उदरी जन्मला. तुझे मैत्रियाचे खुशी कुक्कुट जन्मला परियेसी रुद्राक्ष धारण फळेसी राजकुमार होऊन आले. पूर्व संस्काराकरिता रुद्राक्ष धारण असे करीत दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे. पूर्वजन्मी अज्ञान असता रुद्राक्ष धारण नित्य करिता इतके पुण्य घडते म्हणता झाले तुझे कुमारक. आता तरी ज्ञानवृद्धी रुद्राक्ष धारण करिता ती त्यांच्या पुण्यानाही मिती म्हणून सांगे पराशर. श्री गुरु म्हणती दंपतीसी येणे परिरायासी सांगता झाला महाहर्षी पराशर विस्तारे. ऐकोनी ऋषीचे वचन राजा विन्वीकर जोडून प्रश्न केला अतिगहन सांगेन ऐका एक चित्ते म्हणून सिद्ध विस्तारेसी सांगे नामधारकासी. अपूर्व झाले परियेसी पुढील कथा ऐकपा. गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू ऐकता श्रोते सावधानू लादेचारी पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राक्ष महिमा निरूपण नाम त्रयस्त्रिशतमोऽध्याय. श्री गुरुदेव दत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अध्याय समाप्त.